गुड मॉर्निंग स्टुडंट. कशा आहात? बरे आहेत ना? कालचा स्टडी केला व्यवस्थित? समजलं? ट्रायंगल बरोबर, सेगमेंट, रेसिप्रोकल. ओके. टुडे वी आर गोइंग टू लर्न structural and molecular formula. We know the molecular. Okay, methane, ethane, propane, butane, pentane, hexane, heptane, decane, octane. ओके, म्हणजे 1 2 3 4 5 6 आपण पाहिलेलं आहे. वी हॅव स्टडीड दॅट. टुडे वी आर गोइंग टू स्टडी स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बेंझिनची रिंग असते का नाही, C6H6, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? C6H6 हे बेंझिन आहे, परंतु त्याचं स्ट्रक्चर काय होईल? रिंग होईल. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला मॉडिफिकेशन. दिस इज द बेंझिन रिंग. This is benzene. This is the bond, pairs of the electron that confirm the bond. Okay, this is the benzene ring. If OH group is attached to the benzene ring, it will be the phenol. हे बघा, OH जर त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप जर त्याला अटॅच झाला तर तो काय होईल? आपला फेनॉल होईल. फेनॉल. लक्षात ठेवण्याचं टेक्निक लक्षात ठेवा. बेन्झीनला अटॅच OH, फेनॉल. बेन्झीनला अटॅच CH2Cl, क्लोराईड. कोणता क्लोराईड? बेंझिल क्लोराईड. हे बघा, बेंझिल क्लोराईड. आता ऑल्डिहाइड आणि ऍसिड. बेंझिन रिंगला जर ऑल्डिहाइड आणि ऍसिड अटॅच. ऍसिड म्हणजे काय? COOH, COOH, बरोबर, हे ऍसिड. आणि ऑल्डिहाइड म्हणजे काय? CHO ग्रुप. ऑल्डिहाइड म्हणजे काय? CHO ग्रुप. हे बघा, CHO ग्रुप. मग ऑल्डिहाइड जर अटॅच झाला तर काय होईल? बेन्झल डिहाइड. बेन्झल डिहाइड. फक्त वाक्य थोडस बदलतं. बेन्झल डिहाइड. मग क्लोरीन जर अटॅच झाला तर CH2Cl, क्लोराईड. Cl म्हणजे क्लोराईड. मग काय होईल? बेन्झिल क्लोराईड. इलेक्ट्रॉन बघा, 1 क्लोरीनचा व्हॅलेन्सी काय? -1. कार्बनची 4 आणि हायड्रोजनची 1, म्हणून CH2Cl म्हणजे बेन्झिल झाला क्लोराईड. म्हणजे काय? या ठिकाणी हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोजन आणि कार्बन केमिस्ट्री इज नोन ॲज हायड्रोकार्बन. हे बघा, हायड्रोजन आणि कार्बन. मग त्या हायड्रोजन आणि कार्बनचे बघा, या ठिकाणी काय तयार होतं? अल्केन तयार होतो, अल्किन तयार होतो आणि अल्किन तयार होतो. YENE अल्किन आणि ALKENE अल्किन. म्हणजे अल्केनचं काय? CnH2n2. CN